इस्रायलने इराणवर हल्ला केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला देखील मोठा फटका बसणार आहे। त्याचा परिणाम आता पाहायला मिळतोय। जगातले शेअर बाजार गडगडले आहेत आणि सोन्याचा भाव पुन्हा एकदा लाखांच्या वर गेलाय। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मध्य आशियात संघर्ष तापला की त्याचा सर्वात आधी परिणाम होतो तो जगभरातील अर्थव्यवस्थांवर। मध्य आशियातील आखाती जगाला कच्च्या तेलाचा पुरवठा होतो, त्यामुळे तेलाचे भाव वाढल्याने होणारे सगळेच परिणाम अर्थव्यवस्थांना भोगावे लागतात। इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याने आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 13% वाढले। जगात सध्या 3 युद्ध सुरू आहे। पहिलं युक्रेन आणि रशिया, दुसरं युद्ध इस्रायल आणि हमास, तिसरं युद्ध इस्रायल आणि इराण। तिघांपैकी 2 युद्धात तेल उत्पादक देशांचा समावेश आहे। पहिलं रशिया युक्रेन आणि दुसरं इस्रायल इराण। जगातील एकूण तेल उत्पादनाच्या 4% उत्पादन इराणमध्ये होतं, तर रशियात 11% तेलाचं उत्पादन होतं। इराण आणि इस्रायल यांच्यातल्या युद्धाचा सर्वात भारताच्या दृष्टीने धोका म्हणजे क्रूडची किंमत। आपण जवळजवळ 85% क्रूड हे आयात करतो आपल्या स्वतःच्या कन्झम्पशनसाठी। जानेवारी महिन्यामध्ये या वर्षीच्या साधारण 75 ते 78च्या दरम्यान क्रूडचा भाव होता, तो खाली येऊन जवळजवळ 58-60च्या दरम्यान आला। आता परत तो साधारण 70च्या पुढे गेलाय आणि भारताची वित्तीय तूट अर्थातच जे आपणच म्हटलं की 4.8 ही मागच्या वर्षी आपण ठेवली, या वर्षी आपण 4.4चं जे आपलं उद्दिष्ट ठेवलंय, तर त्यामध्ये कर संकलन हे अर्थातच महत्वाचं असतं, जे आपण तर जीएसटी 2.5 लाखाच्या घरात आहे। पण क्रूडचा हा जो भाव आहे तो भारताच्या एकंदरच महागाईला मोठा धोका धरू शकतो। अर्थात भारताने जे आपलं अंदाजपत्रक आलं तेव्हा $75 इतकंच त्यांनी हा अंदाज धरला होता या वर्षीच्या आयातीसाठी। त्यामुळे अजून जरी ती रेषा ओलांडली नसली तरी निदान 3-4 महिने तरी भारताला यापासून असा काही धोका नाहीये। पण तरी सुद्धा महागाई काबूत ठेवण्यासाठी हा जो जर आपल्याकडचे इंधनाचे भाव जर पुन्हा वाढले तर तो भारताच्या अर्थव्यवस्थेदृष्टीने नक्कीच चांगलं नाही। त्यामुळे हे जे काही आता युद्ध आखाती आपण बघतोय, म्हणजे एकदा पहिलं तर टॅरिफ वॉर झालं, आता हे प्रत्यक्षात ज्या मोठ्या प्रमाणावरती युद्ध होते ते काबूत ठेवणं जर शक्य झालं नाही तर त्याची आपल्या महागाईवरती नक्कीच झळ पोचू शकते। जगातील भूराजकीय अस्थिरतेचे परिणाम सोन्याच्या किमतीवरही दिसू लागले। आज सोन्याचा वायदे बाजारातला भाव 1 लाखांच्या वर गेलेला, त्यामुळे सोन्यातील गुंतवणुकीला पुढील काही दिवस झळाळी कायम राहण्याची शक्यता आहे। इस्रायलने इराणच्या न्यूक्लिअर साइट्सवरती 200 पेक्षा जास्त फायटर प्लेन्सने अटॅक केल्यानंतर आखातामधलं संघर्षाचं आणि तणावाचं वातावरण प्रचंड वाढलेलं आहे। इराणकडनं देखील ड्रोन अटॅक्स हे इस्रायलवरती सुरू झालेले आहेत। हा जर संघर्ष भविष्यामध्ये वाढला येत्या काही दिवसांमध्ये तर स्वाभाविकपणे हा त्या 2 देशांपुरता मर्यादित राहणार नाही। याचं कारण असं आहे की इराण पुरस्कृत ज्या काही तिथल्या संघटना आहेत, जसं हिजबुल्लाह असेल, हमास असेल, हुती आहे, या सगळ्या इस्रायलच्या विरुद्ध दंड थोपटू शकतात। त्यांचं वास्तव्य आणि अस्तित्व वेगवेगळ्या देशांमध्ये आहे, जसं लेबननमध्ये हिजबुल्लाह आहे, येमेनमध्ये हुती आहे। त्यामुळे याचा संघर्ष आखातामध्ये पसरू शकतो आणि जर हा संघर्ष पसरला तर स्वाभाविकपणे त्याची परिणाम जे आहे ते तेलाच्या जागतिक बाजारपेठांमधल्या किमतीवरती होऊ शकतात, किमती वाढू शकतात। त्याचप्रमाणे ज्या पद्धतीची असुरक्षितता आणि अस्थिरता ही निर्माण झालेली आहे, अशा वेळेला कोणताही गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीसाठी सेफ ऑप्शन्स हा नेहमी शोधत असतो। त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की सोन्यामधल्या गुंतवणुकी देखील येत्या काळामध्ये वाढू शकतात। त्यामुळे सोन्याची किंमत असेल, तेलाची किंमत असेल, जर हा संघर्ष चिघळला तर तो निश्चितपणे वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। कच्च्या तेलाचे भाव वाढले की भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांना नेहमी भेडसावणारा महागाईचा प्रश्न पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे। पुढील काही दिवसात महागाई आवाक्याच्या बाहेर जाऊ नये यासाठी भारतालाही वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।